शेतकरी बंधूंनो, मी या व्हिडिओच्या माध्यमातून श्रीकर सीड्स कंपनीतर्फे पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करतो। तर आपला या वर्षीचा 2026चा हा व्हिडिओ बनवण्यामागचा एक मुख्य उद्देश असा होतो की जे नागपूर एरियामधील जे मिरचीचे हब मानल्या जाणारे मार्केट म्हटलं म्हणजे मौदा, या मौदा मार्केटमध्ये यावर्षी जर आपण बघितलं 2025-26च्या ज्या लागवडी झालेल्या याच्यामध्ये जर बघितलं तर बहुतांश लागवडी जवळपास 60 ते 65% जे मिरचीचे बाग होते ते संपूर्ण इथून नष्ट झालेले आहे, म्हणजे मेंटेनन्स नाही। आता मिरचीचा भाव एवढा वाढलेला आहे की जवळपास आता जे मिरचीचे भाव आहे दररोजचे वाढून जवळपास 55 ते 60 रुपये किलो आज हिरवी मिरची या मार्केटमधून खरेदी केलेल्या जात आहे। तर त्याच मार्केटमध्ये आपण यावर्षी कंपनीने एक नवीन वाण मिरचीचे या मार्केटला दिलेले होते। तर ते नवीन वाण बघण्यासाठी आज आपण तिथे यांच्या भाऊच्या शेतावरती आलेलो आहे। हाच आपण एक प्रायोगिक तत्वावर हा एक पहिला आपण प्रयोग करून बघितला होता की आपण या शेतकऱ्यांनी जे बाकी अदर वाण लावलेले आहे तर त्याच वाणामध्ये आपण गॅप फिलिंग करून इथे काही आपल्या जे नवीन व्हरायटी श्रीकर सीड्स कंपनी मार्फत जे देण्यात आलेली होती तिचे आपण इथे काही प्लॅन्टेशन केलेलं होतं। आणि आज आपण बाग जर बघितला तर ह्या बागामध्ये जवळपास 2 ते 2.5 एकरचा हा बाग असेल। तर त्याच्यामध्ये आपण एक 500 रोपं आपल्या नवीन हायब्रिडचे लावलेले होते। तर ते हायब्रिड जसं पूर्ण प्लॉटवरती व्हायरस येऊन गेलेला आहे, पण त्या आपण जे 500 झाडं दिलेले होते त्या झाडाला कुठल्याही प्रकारचा व्हायरस नाही, भरपूर फ्रूट सेटिंगसुद्धा झालेला आहे, भरपूर मालसुद्धा आलेला आहे। तर ते शेतकरीसुद्धा आज आपल्यासोबत आहे, तर इथून आपण त्यांच्याकडून आपण ते जाणून घेणार आहे की त्यांना व्हेरायटी कशी वाटली। हो नमस्कार जी। नमस्कार। पहिले तुमचं अगोदर संपूर्ण नाव सांगा। माझे नाव लीलाधर मारुती देशमुख। तुम्ही राहणार सिरसोली तालुका पोस्ट मोरगाव तालुका मौदा जिल्हा नागपूर। तुम्ही एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा। 7972 97 30 42। तर तुम्ही आता हे जे मला सांगा की जे मिरचीची जे शेती करत आहे जवळपास किती वर्षापासून तुम्ही मिरचीची शेती करत आहे? आता मिरची शेती म्हणजे कमीत कमी 20 वर्षापासून मी मिरची शेती करत आहे। 20 वर्षापासून मिरची शेती करत आहे। हा। आता तुम्ही पाहता की जसे जसे दिवस पुढे ढकलत आहे तर या वर्षीचे 2025-26 जे साल आहे ते मिरचीसाठी म्हणजे नुकसानदायक ठरलेलं आहे। कुठल्याही बागा या वर्षी म्हणजे सक्सेस नाही झालेल्या आहे। नाही। तर याच्यामध्ये जे तुमच्याकडे किती एकरमध्ये मिरची आहे यावर्षी? आता माझ्याकडे 5 एकर मिरची आहे। 5 एकर मिरची आहे। त्या 5 एकर मिरचीमध्ये आपण किती व्हेरायट्या लावलेल्या आहे? त्याच्या 5 एकरमध्ये 5 व्हेरायटी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या 5 व्हेरायटी आहे। 5 कंपन्यांच्या 5 व्हेरायटी लावलेल्या आहे। तर त्याच्यामध्ये जे आपण हे श्रीकर सीड्स कंपनीचे जे नवीन तुम्हाला 500 रोपं जे आपण लावायला दिले होते तर हे जे तुम्ही म्हणजे गॅप फिलिंग जे करून म्हणजे खंड्यावर लावले होते तुम्हाला म्हणजे काय वाटते ह्या व्हेरायटी बद्दल आणि ज्या तुमच्या बाकी 5 व्हेरायटी लावल्या त्याच्याबद्दल काय तुमच्याकडे म्हणजे माहिती आहे? नाही, याच्यामध्ये म्हणजे मिरची खूप चांगली आहे, म्हणजे लांब पण आहे आणि दिल्ली मार्केटला चालणारी आहे। वरून या झाडावर कुठल्याही प्रकारचा व्हायरस नाही आणि तोडते वेळेस पण सुद्धा बायाले खूप चांगली आहे, म्हणजे एक बाई कमीत कमी 50 किलो आरामात तोडू शकते दिवसभरात। तर अशी मिरची आणि व्हायरस सुद्धा एकही नाही। बाकी 5 व्हेरायटी आहेत पण त्याच्यामध्ये त्या 5 व्हेरायट्यामध्ये सगळ्यात बेस्ट आहे। सगळ्यात बेस्ट आहे। मला सांगा की आपण एक लागवड किती तारखेला झाली असेल एक अंदाज? यांची लागवड 1 सप्टेंबर 2025 ला केलेली आहे मी या सप्टेंबरला। आणि लागवड झाल्यापासून आपल्याला किती दिवसामध्ये चालू झाली होती ते? तरी तकरीबन 55 ते 60 दिवसामध्ये चालू झाली आहे। पहिला तोडायला। आजची तारीख? आज तारीख 5/2/2026। आज 5 फेब्रुवारी 2026 आहे। आजच्या दिवशी तुमचे इथे किती तोडे झालेले आहे? आता 4था तोडा चालू आहे माझा। 4था तोडा हा चालू आहे जसं। तर तुम्हाला जे मिरचीचे जे फ्रूट आहे किंवा जे झाडाचं जे प्लांट स्ट्रक्चर आहे किंवा जे फ्रूट सेटिंग आहे तर ते तुम्हाला कशी काय वाटली? झाडाचा स्ट्रक्चर चांगला आहे, झाड वाढते चांगला मस्त आणि फुलधारणा पण चांगली आहे आणि फळ पण खूप बेस्ट आहे। या मिरचीसारखा तर कोणतीच मिरची नाही। 5 व्हेरायट्यापैकी सगळ्यात बेस्ट मिरची म्हणजे हेच आहे, श्रीकर सीडची। तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही इतर शेतकरी जे आपल्या परिसरातील किंवा जे बाहेर महाराष्ट्रामध्ये जे शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल या व्हिडिओच्या माध्यमातून? आता माझ्या माहितीप्रमाणे, कारण की मी मिरची तर खूप दिवसापासून लावतो आणि 4-5 व्हेरायट्या बाकी अदर लावल्याच आहेत, पण त्याच्यापेक्षा हे बेस्ट आहे माझ्या तरी मते। हे मिरची बेस्ट आहे आणि हेच लावायला पाहिजे श्रीकर सीडची। श्रीकर जे नवीन जे काही आता नाव त्याला व्हेरायटीला यायचं आहे आता मार्केटला यावर्षी येणार आहे थोड्याफार प्रमाणामध्ये। मार्केटला आपण थोडंसं एक प्लॉटसाठी जे काही
10-20 किलोचं जे प्रोडक्ट येणार आहे आपण ते सर्व मार्केटला देणार आहे, थोड्या थोड्या प्रमाणामध्ये सर्व एरियामध्ये. हो शेतकऱ्यांनी लावलं पाहिजे असं तुमची इच्छा आहे? हो हो लावायला पाहिजे. मी सुद्धा लावणार हा. आहो. 2 ते 3 एकर हेच मिरची लावणार आहो. हेच वाली मिरची लावणार आहे. दादा तुम्ही थोडं एक समोर या. तुम्ही बघू शकता आपल्या इथे जे झाड आहे, तर हे अदर हे तुम्ही दाखवा. हेच बघा, ह्याच प्लॉटमध्ये आपण अदर याचे जवळ झूम करा, जवळ करा कॅमेरा. हे बघा व्हायरसचं झाड, याच्यामध्ये व्हायरसचं झाड, हे व्हायरसचं झाड इथे बघू शकता. आणि हे जे आपण जे डेमो दिलेला आहे त्या सीडचं झाड बघा, याला कुठल्याही प्रकारचा व्हायरस नाही आहे. त्याच्यानंतर फ्रूट सेटिंग आपण बघू शकता. जवळ घ्या तुम्ही कॅमेरा. फ्रूट सेटिंग आपण जवळ बघू शकता, त्याची क्वालिटी. त्याच्यानंतर हे झाड इथे बघू शकता, जसं याचीवाली फ्रूट क्वालिटी किंवा जे फ्रूट सेटिंग आहे ते बघू शकता. त्याच्यानंतर हे झाड बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर बघा की हे इथेच जवळ लागून जे अदर कंपनीची व्हेरायटी आहे याच्यामध्ये याला व्हायरस आलेला आहे. हे बघा आपण व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हायरस आणि जे याचे श्रीकर सीड्स कंपनीचं जे आपण नवीन वाण लावलेलं आहे, तर एक त्यांचं वाला तुम्ही बघू शकता. आपण इथे प्लॉटवरती आहे, तर तुम्हाला एक सविस्तर आपण दाखवू. हे बघा इथेच हे अदर कंपनीचं जे आहे याच्यामध्ये बघा व्हायरस तुम्ही बघू शकता. आणि त्याच ठिकाणी हे जे आपलं श्रीकर सीड्स कंपनीची जी व्हेरायटी आहे त्याचं वाला एक बघा. याला फ्रूट सेटिंग बघा, किंवा हा वाला झाड बघा, याला फ्रूट सेटिंग बघा आपण बघू शकता. आणि फळाची चकाकी पहा, लांबी पहा. तुमच्याकडे आहे झाडाच्या करा. हो येतो हे बघू शकता आपण झाड पहा. कोणती नेलास? बघा इथे माल बघा आपण 1670. त्याच्यामुळे हा वाला झाड दाखवा. 1670. हा झाडाला बघा फ्रूट सेटिंग बघा कसं, आणि मालाची चकाकी बघा कशा टाईपमध्ये आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती करेल की येणाऱ्या वर्षामध्ये त्यांनी हे नवीन व्हेरायटी जर ज्या शेतकऱ्यांना मार्केटमधून जर उपलब्ध झाली तर त्यांनी एकदा अवश्य या व्हेरायटीची लागवड करावी. बघा इथे फ्रूट सेटिंग बघा, बघू शकता आपण. शेतकरी म्हणजे सोबत आहे. तुम्ही दाखवा, तुम्ही स्वतः राहा तिथे. जे म्हणजे असा व्हिडिओ आपण कुठल्याही प्रकारचा एडिट नाही केलेला आहे. जे शेतकरी आहे आपल्यासोबत ते बघा. हे शेतकरी आहे आपले लीलाधरजी देशमुख, आणि हे तिथले त्यांचंवाला हे बघा, जसं आपलं श्रीकर सीड्स कंपनीचं. आणि लगेच बाजूला बघा अदर कंपनीचं व्हायरसवाला झाड बघा. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.